कसे आहात सगळे? मी आहे अबोली आणि आज आहे गुढीपाडवा. तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या किंवा आपल्या या मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आज मी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आईस्क्रीमची रेसिपी शेअर करणार आहे. प्रोफेशनल पद्धतीने आईस्क्रीम कशी करतात, जसं की आता तुम्ही पाहिलंच की आपली एवढी सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम झालेली आहे. विदाऊट एनी केमिकल ही आईस्क्रीम आहे. कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीयेत. पूर्णपणे नॅचरल हा बेस तयार केलेला आहे आपण. तर बरेच दिवस झाले खूप जणी प्रतीक्षा करतायत की आईस्क्रीमची रेसिपी दाखव आपल्या चॅनलवर. ॲक्च्युली माझा हा जो चॅनल आहे, म्हणजे जे कोणी नवीन मला पाहत असतील, तर या चॅनलवर मी माझं डेली लाईफ, डेली व्लॉग शेअर करत असते आणि त्यातूनच मग मला ज्या काही गोष्टी येतात, म्हणजे रेसिपी संदर्भात झाल्या, शिवणकामा संदर्भात झाल्या किंवा इतरही काही गोष्टी केक बेकिंगच्या वगैरे, तर त्या मी शेअर करते. आईस्क्रीमचा किंवा केक बेकिंगचे माझे ऑनलाईन क्लास आहेत फेसबुकवर, तर तिकडे पेड क्लासेस आहेत. पण आता सध्या मी ते ऑफलाईन ऑनलाईन कोणतेच क्लास घेत नाहीये. तर म्हटलं चला आपण पूर्णपणे युट्यूबला वेळ देतोय, तर या चॅनलची आईस्क्रीमची रेसिपी शेअर करूया. तर हा पहिलाच माझा प्रयत्न आहे युट्यूबवर आईस्क्रीमची रेसिपी शेअर करण्याचा. सो नक्कीच तुम्हाला तो आवडेल आणि छानपैकी तुम्हाला घरच्या घरी आईस्क्रीम सुद्धा या उन्हाळ्यात बनवता येईल. तर चला जास्त वेळ न घालवता बघूया आपण आईस्क्रीम बेस बनवण्यासाठी. आणि म्हणजे हा बेस जर तुम्ही शिकलात ना, तर त्यापासून तुम्ही जगातला कोणताही फ्लेवर बनवू शकता. अर्थात त्याचीही काही थोड्याफार टेक्निक्स आहेत वेगवेगळ्या, प्रत्येक फ्लेवर कसा ॲड करायचा, कोणत्या पद्धतीने, तर तेही आपण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये, पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूच या. पण आज आपण आईस्क्रीमचा बेस शिकूया आणि त्यापासून व्हॅनिला आईस्क्रीम कशी बनवायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. सो चला, लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो रेसिपीला सुरुवात करण्याआधी काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. आता जर इथे कोणी असं असेल जे केकचा बिझनेस करताय किंवा केक क्लास केलेला आहे, त्यांना माहिती आहे हे कप्स वगैरे काय आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट अतिशय नॉर्मल आहे आणि त्यांना पटकन समजणार सुद्धा आहे. म्हणजे जे केक बनवतात ना, तर त्यांना आईस्क्रीम बनवणं हे अतिशय इझी जातं. बट ज्यांनी केकही नाही बनवला, त्यांच्याकडे हे कप्ससुद्धा नाही आहेत, कधी बाय केलेच नाही, तर त्यांच्यासाठी ही मी इझी करून सांगणार आहे, तर टेन्शन घेऊ नका. तर साध्या भाषेत सांगते. हे बघा, हा सगळ्यात मोठा कप दिसतोय तुम्हाला, तर याला म्हणतात 1 कप. तर हा माझ्याकडे आहे 240 ml चा. ओके, कोणाकोणाकडे 250 ml चा सुद्धा असतो, सो काही टेन्शन नाही, तोही चालेल. ओके, तर हा 1 कप, हाफ कप, हा 1/3 कप म्हणू शकतो आणि हा 1/4 कप आहे. तर आपल्याला आत्ता रेसिपीसाठी हे जे मधले 2 कप आहेत ते नाही लागणार आहेत. तर आपण घेऊया 1 कप आणि 1/4 कप. इकडे तुम्हाला लिहिलेलं दिसेल, हा मोठा 1 कप आणि हा 1/4 कप. ओके, तर हे 2 आपल्याला यूजमध्ये येणार आहेत. आता यानंतर आपण पाहूया ते म्हणजे काही स्पून्स. तर हे आहे टेबल स्पून आणि टीस्पून याला म्हणतात. तर आपल्याला आजच्या रेसिपीसाठी किंवा आईस्क्रीमच्या रेसिपीसाठी 1 टेबल स्पून हा वापरायचा आहे, हा सगळ्यात मोठा. त्याच्यानंतर हा, या सगळ्यांवर असे मेजरमेंट दिलेले आहेत. ओके, तर तुम्ही जास्त कन्फ्यूज होऊ नका. आपल्याला रेसिपीमध्ये सगळ्यात जो मोठा आहे टेबलस्पून, 1 टेबलस्पून, तो वापरायचा आहे आणि यांना ठेवायचं आहे बाजूला. तर रेसिपीसाठी आपल्याला लागणार 1 कप, 1/4 कप आणि 1 टेबलस्पून. जेव्हा जेव्हा मी हे शब्द बोलेल, 1 कप, 1/4 कप किंवा 1 टेबलस्पून, तेव्हा हे वापरले जाणार आहेत. तर आता तुम्हाला हे कुठे मिळतील, तर ऑनलाईन इझिली मिळतील. मीशो, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, कोणत्याही वेबसाईटवर तुम्हाला हे इझिली मिळून जातील. काही महाग नसतात. तुम्हाला ऑनलाईन परचेस नसेल करायचं, तर एखाद्या केक बेकिंगचं ते टूल्स असतात ना, त्या दुकानांमध्ये किंवा भांड्यांच्या दुकानांमध्ये पण आता सध्या हे मिळतात. कारण फक्त केक आणि आईस्क्रीमसाठी नाही, तर आपल्या किचनमध्ये सगळ्यांकडे हे हवेच, कारण बऱ्याचशा गोष्टी याने मेजर करून आपण टाकू शकतो. सो क्लिअर. आता वळूया आपल्या मेन रेसिपीकडे. आईस्क्रीमचा बेस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इकडे म्हशीचं दूध. तर फुल फॅट हे दूध घ्यायचं आहे आपल्याला. पातळ पाणी मिक्स दूध किंवा जे सुटं दूध मिळतं ते नाही घ्यायचं. बॅगमधलं दूध घ्यायचं आहे आपल्याला, छानपैकी जाड असं, आणि त्याचाच वापर करायचा आहे. तेव्हाच तुमची आईस्क्रीम ही छान बनेल आणि त्यामध्ये आईस क्रिस्टल्स अजिबात पडणार नाहीत. त्यानंतर लागणार आहे मिल्क पावडर 1/4 कप आणि कॉर्नफ्लॉवर लागणार आहे. कॉर्नफ्लॉवर, कॉर्नस्टार्च, काहीही म्हणा, तर ते 1 टेबलस्पून. ओके, तर या 3 गोष्टी आत्ता सध्यासाठी तुम्हाला मी दाखवते. एक जाड पातेलं घ्यायचं आहे, जाड बुडाचं पातेलं किंवा पॅन घेतला नॉनस्टिक तरीही चालेल.
म्हणजे असं भांडं घ्यायचं जेणेकरून दूध आपलं जे खाली लागलं गेलं नाही पाहिजे, कारण आपण त्यामध्ये टाकणार आहोत कॉर्न स्टार्च. ओके, कॉर्नफ्लॉवर कॉर्न स्टार्च. तर दूध टाकलेलं आहे, 1/4 कप मिल्क पावडर टाकलेली आहे, त्याच्यानंतर टाकलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि आपल्याला 1/4 कप साखरसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे. अख्खी साखर टाकली तरीही काही हरकत नाही, पण बारीक करून टाकली तर आणखी छान लवकर मेल्ट होईल. ओके, तर आता मी साखर टाकून घेते आणि या गोष्टी आपल्याला गॅसवर न ठेवता पहिलेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत चमच्याच्या किंवा विस्करच्या सहाय्याने. कॉर्नफ्लॉवर मिल्क पावडर टाकल्यावर त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या होतात, लम्स होतात, तर त्या आपल्याला व्यवस्थित शेक करून हलवून मोडून घ्यायचे आहेत आणि मस्त स्मूथ असं दूध आपलं नंतर गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे. आता गॅसवर दूध ठेवल्यानंतर ते कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. फक्त गॅसला दुधाला पहिला जो बॉईल येईल ना तोपर्यंतच आपल्याला हे दूध गॅसवर ठेवायचं आहे. दूध आटवत बसायचे वगैरे असलं काहीच भानगडीत पडायचं नाही आपल्याला. ओके, तर आता तुम्ही पहा मी हे दूध गॅसवर ठेवलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे आणि कंटिन्युअसली अशा प्रकारे ढवळत आपल्याला स्लो गॅस ठेवायचा आहे. गॅस अजिबात फुल करू नका. तुम्ही जिथे गॅस फुल केला आणि समजा ढवळत नसाल तुम्ही हे गोष्ट, तर लगेचच सगळं दूध जे आहे खालून जळून जाईल आणि मग त्याचा स्मेल तुमच्या आईस्क्रीममध्ये येईल. आपण एवढ्या व्यवस्थित छान अशा ब्रँडेड वस्तू किंवा महागाच्या वस्तू यामध्ये टाकतोय तर त्या वाया जातील, तर याची काळजी नक्की घ्या. एकदम स्लो गॅसवर थोडेसे पेशन्स ठेवून मस्तपैकी ढवळत ढवळत या गोष्टी करा. फर्स्ट बॉईल आला की गॅस लगेच आपल्याला बंद करायचा आहे. आता तुम्ही इथे दुधाचा थिकनेस पाहू शकता, लगेचच दूध असं थिक झालेलं आहे मिल्क पावडर आणि कॉर्नस्टार्चमुळे. आता हे जे दूध आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवर. अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, नाहीतर तुमच्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल पडेल. ओके, बर्फाची आईस्क्रीम होईल. तर आता मी हे साईडला एका बाउलमध्ये काढून ठेवते म्हणजे ते व्यवस्थित थंड होईल पटकन. तरी पण साधारण एक 20 मिनटं तरी लागतात. जास्त वेळ जरी ठेवलं तरी काही हरकत नाही. पूर्णपणे रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे. आता हे जोपर्यंत थंड होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. आईस्क्रीम म्हणजे दूध आणि क्रीमचं मिक्सचर. तर दूध आपण घेतलेलं आहे ते रेडी करून ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला इकडे घ्यायचे 1 + 1/4 कप क्रीम घ्यायची आहे. तर ही आहे व्हिप क्रीम, तुम्हाला मी दाखवते पॅकेट. सो हे आहे ती क्रीम जी आपण आईस्क्रीमसाठी वापरणार आहोत आणि हीच क्रीम केकचा जो बेस असतो किंवा केक बनवण्यासाठी सुद्धा वापरली जाते. तर ही तुम्हाला इझिली 100 रुपयांपर्यंत 100 ते 150च्या आतमध्येच असते. वेगवेगळ्या कंपनीची ही मिळते. 1 किलोचं हे पॅकेट असतं. तर एका वेळेस आपल्याला हे 1 किलो वापरायचंच नसतं. यामध्ये तुमचे 3 ते 4 लिटर आईस्क्रीम होणार आहे. म्हणजे हिशोब आता तुम्ही घरबसल्या करू शकता. तर इकडे पाहू शकता तुम्ही 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोचं हे पॅकेट असतं आणि ही पूर्ण फ्रोझन असते, अशी बर्फासारखी फ्रीजरमध्ये ठेवली जाते आणि त्यानंतर तिला आपल्याला खालच्या फ्रीजमध्ये ठेवून पूर्णपणे मेल्ट करून घ्यावी लागते दुधासारखी. जर त्यामध्ये असं दह्यासारखं असेल तर समजून जायचं की ही क्रीम खराब आहे. हे बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे, कारण उगाच मग तुमचे आईस्क्रीम खराब नको व्हायला. तर दुधासारखी अशी पातळ करून घ्यायची आहे. 1 + 1/4 कप आपण इकडे क्रीम मी घेतलेली आहे आणि याला आता बीट करून घ्यायचं आहे. तर केकचे जसे स्टिफ पीक असतात किंवा घट्ट अशी ही क्रीम फुलते, तर तशी नाही करायची, थोडीशी पातळच ठेवायची आहे, म्हणजे सॉफ्ट ठेवायची आहे आईस्क्रीमसारखी. तर इकडे पाहू शकता तुम्ही हे जे बीटर आहे त्याने ही जी क्रीम आहे ते पूर्णपणे आपलं डबल होणार आहे. म्हणजे जेवढी आत्ता आपण टाकले त्यापेक्षाही डबल ही होणार आहे. सो हिला मी बीट करून घेते. क्रीम आपली छान अशी बीट झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपण जेवढी क्रीम घेतली होती त्यापेक्षाही डबल झालेली आहे. आणि ही जी क्रीम आहे ती आपल्याला केकला जशी बीट करतो तशी नाही करायची, थोडीशी सॉफ्ट ठेवायची आहे. स्पॅच्युलावरून अशी पडली लगेच तरी चालेल, थोडीशी आणखी पातळ असेल तरी काहीच हरकत नाही आहे. आता हे जे दूध आहे आपण रेडी करून ठेवलेलं तेही छानपैकी आता थंड झालेलं आहे पूर्णपणे, म्हणजे रूम टेम्परेचरवर आलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट ॲड करायची आहे स्वीटनेससाठी, ती म्हणजे कंडेन्स मिल्क. तर हे कंडेन्स मिल्क मी घरी बनवलेलं आहे. काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं असेल आणि आपल्या चॅनलवर त्याची रेसिपीसुद्धा आहे. तर ती तुम्ही पाहून कंडेन्स मिल्क घरी बनवू शकता, कारण बाहेरून जर कंडेन्स मिल्क आणलं तर ते आपल्याला थोडंसं महाग जातं.
तर हे मी घरीच बनवलेलं आहे अर्धा लिटर दुधामध्ये. ओके, तर आता हे 1/4 कप मी इथे घेतलेलं आहे आणि या दुधामध्येच आधीच त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे ते छानपणे त्यामध्ये ब्लेंड होऊन जाईल. आणि हे सगळं मिक्सचर आपल्याला या क्रीममध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं बीटर फिरवलं तरीही चालेल, म्हणजे सगळ्या गोष्टी वेल कंबाईंड होतील. तर आधी मी जेंटली हाताने व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर फक्त अर्धा मिनटासाठी इथे मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे. स्लो स्पीडवर अर्ध्या मिनटासाठी आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं दूध वेगळं आणि क्रीम वेगळं या गोष्टी व्हायला नको. त्याच्यामुळे सगळं आता वेल कंबाईंड झालेलं आहे आणि आपला हा आईस्क्रीमचा बेस रेडी झालेला आहे. तर हा जो बेस आहे ना, तुम्हाला मी इतक्या इझी पद्धतीने सांगितलेला आहे, तर तो बेस तुम्ही करून म्हणजे शिकून कोणताही फ्लेवर याला देऊ शकता. फ्लेवर करण्याची टेक्निक असते काही, म्हणजे वेगवेगळे जे मार्केटमध्ये फ्लेवर मिळतात त्याच्या करण्याच्याही टेक्निक्स असतात, जेणेकरून तुमच्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स नको पडायला, आईस्क्रीम हार्ड नको व्हायला, या सगळ्या गोष्टी असतात. तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर मेन बेस होता तो आज मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि असंच जाणार नाही आहे. या बेसपासून मी तुम्हाला व्हॅनिला आईस्क्रीम शिकवणार आहे. तर ती अगदी इझी आहे, जगात सोपी व्हॅनिला आईस्क्रीम, जी लहान मुलांना छोट्या छोट्या त्या कप्समध्ये आवडते ना तशी. तर आता मी हे जे मिश्रण आहे त्याला मी हाफ डिवाइड करते, कारण एवढी करणार नाही आहे मी. तर हाफ करते आणि हाफमध्ये मी वेगळा फ्लेवर करेल, तो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हा बेस पहा तुम्ही, इतका पातळ आहे तरीही आपली आईस्क्रीम इतकी छान झालेली आहे, जी तुम्ही आधी इंट्रोमध्ये पाहिली. मी तुम्हाला शेवटीही दाखवणारच आहे. तर आता याला मी व्हॅनिलाचा, आपल्याकडे इसेन्स असतो तुम्हाला माहिती आहे, व्हॅनिलासाठी आपण इसेन्सच वापरतो. तर सगळ्या फ्लेवरसाठी इसेन्स नाही वापरणार आहोत, वेगळ्या टेक्निकने करणार आहोत. तर आता यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स ॲड करते आहे, त्याचे फ्यू ड्रॉप्स, आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आईस्क्रीम एका एअरटाईट डब्यामध्ये सेट करायला ठेवून देणार आहे. आणखी एक की जेव्हा तुम्ही आईस्क्रीम बनवायला घ्याल तेव्हाच तुमचं जे फ्रीज आहे त्याचं टेम्परेचर एकदम हाय स्पीडवर ठेवायचं आहे, एकदम हाय करून ठेवायचं आहे, तरच तुमची जी आईस्क्रीम आहे ती पटकन सेट होईल. आणि म्हणजे फ्रीज जर चांगलं असेल, त्याचं टेम्परेचर व्यवस्थित मॅनेज होत असेल, तर 5 ते 6 तासांमध्ये सुद्धा आईस्क्रीम सेट होते. मग तुम्ही ती दिवसभर ठेवा किंवा रात्रभर ठेवा, त्याने काहीही फरक पडत नाही. आता ही आपल्याला आईस्क्रीम जी आहे ती एअरटाईट डब्यामध्ये मी आता ठेवते आहे. तर ही पॅक करून ठेवायची आहे आणि अधेमध्ये उघडून बघायची काही आवश्यकता नाही आहे. तर डिरेक्टली ती तुम्ही खायलाच काढू शकता. एक 6-7 तासात ही आईस्क्रीम व्यवस्थित सेट होते, अर्थात तुमच्या त्या फ्रीजच्या टेम्परेचरवर आहे, किंवा मग ओव्हरनाईट तुम्ही ठेवली तरीही चालेल. तर आता या डब्याला करूया व्यवस्थित पॅक आणि हा डबा ठेवूया आपल्या फ्रीझरमध्ये. ओके, टेम्परेचर फुल आहे. आता हे मी ओव्हरनाईट ठेवणार आहे, म्हणजेच मी तुम्हाला आता भेटणार आहे या आईस्क्रीमसोबत उद्या. तर आता याला छानपैकी सेट होऊ देऊ. टडा! तर रात्रभर ही आईस्क्रीम मी ठेवली होती फ्रीझरमध्ये आणि तिला छानपैकी सेट होऊ दिलेली आहे. इकडे तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोरच खोलती आहे. वाव, मस्त. या वर्षातली मी ही पहिल्यांदा केलेली आईस्क्रीम आहे, त्यामुळे मलाही वेगळाच आनंद होतो. जर तुम्हाला दिसत असेल कॅमेरा क्लॅरिटी थोडीशी माझी डाऊन झालेली आहे, तर अजिबात आईस क्रिस्टल्स नाही आहेत. आणि याला आता आपण करूया स्कूप. तर अशा प्रकारचं स्कूपर माझ्याकडे आहे. आईस्क्रीम कधी पण स्कूप करताना लक्षात ठेवायचं, ही जी आपण आईस्क्रीम बनवली ना ती अजिबात म्हणजे लगेच वितळणारी नाहीच आहे. तर 2 मिनटं तिला अशीच सोडून द्यायची बाहेर, म्हणजे तो डबा, आणि त्यानंतर स्कूप करायला घ्यायची, म्हणजे ती इझिली स्कूप होते. तर पहा, रिझल्ट तुमच्या समोर आहे. मस्तपैकी क्रीमी अशी आपली आईस्क्रीम रेडी झालेली आहे. आणि मी आता याची करते प्लेटिंग आणि मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय करणार आहे. तर तुम्हीही नक्की ही रेसिपी ट्राय करा. अगदी सोपी आहे, मोजकंच सामान लागतं, जास्त काही नाही. एकदा आणून ठेवलं ना ते सामान की बरेच दिवस तुम्हाला ते जाणार आहे. तर आता मी प्लेटिंग करते छानपैकी.
कशी वाटली तुम्हाला ही आईस्क्रीमची रेसिपी? अगदी क्रीमी, सॉफ्ट आणि मस्त, मार्केटपेक्षाही खूपच छान. तुम्ही जर ही आईस्क्रीम बनवली ना एकदा घरी, तर मी आय स्वेअर सांगते की तुम्ही मार्केटमधली आईस्क्रीम पुन्हा कधीच खाणार नाही. सो नक्कीच तुम्ही ही आईस्क्रीम ट्राय करा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके. आणि तुम्ही बनवल्यावर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे एक्सपिरियन्स. काही प्रॉब्लेम आले तर तेही मला कमेंट करून विचारू शकता. आणि नेक्स्ट तुम्हाला कोणता फ्लेवर बघायला आवडेल तेही मला नक्की सांगा. चला, आजच्यासाठी एवढंच. टाटा, बाय बाय, टेक केअर.